श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कसे आहात सगळे? आज मी तुम्हाला चण्याची आमटी बनवून दाखवणार आहे. त्यासाठी मी एक वाटीभर चणे खलबत्त्यामध्ये घेणार आहे टेचून छान बारीक करून घ्यायचे. आमच्याकडे चण्याचा सूप केला जातो सर्दी झाल्यानंतर. त्याच्यासाठी मी आता इकडे कांदा, टोमॅटो, लसूण, कढीपत्ता, आलं हे सगळं घेणार आहे. त्याच्यामध्ये जिरा, मोहरी, गरम मसाला, लाल तिखट, हळद, धणा पावडर आणि मीठ आणि फोडणीसाठी तेल हे सगळं घेणार आहे. गॅसवर कुकर गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं मोहरी छान तडतडून द्यायची आहे. ती तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण कांदा. आमच्याकडे जेव्हा आम्ही सूप बनवतो ना सर्दी झाल्यानंतर त्यासाठी आम्ही कांदा टाकत नाही, फक्त चणा आणि हळद त्याच्यामध्येच तो सूप बनवतो. सर्दीसाठी छान उपयुक्त असा काढा बनवला जातो. त्याच्यामध्ये हे सगळे मी कांदा, टोमॅटो वगैरे सगळं घेतलं ते टाकून घेणार आहे. छान एकजीव करून घेणार आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 1-1.5 चमचा हळद जाईल. हळद गेल्यानंतर त्याच्यामध्ये चणे टाकून घ्यायचे आहेत. चणे टाकल्यानंतर त्याच्यामध्ये तो टेचून घेतलेला चणा पण टाकून घ्यायचा आहे. टेचून घेतलेल्या चण्याने ग्रेव्ही छान येते. आता मी त्याच्यात पाणी घालणार नाही लगेच. मी हळद टाकल्यानंतर त्याला छान वाफ येऊन देणार आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा धणा पावडर, 2 चमचे लाल तिखट झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकणार आहे वाटण. बटाटा टाकून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा, खोबरा, लसूण याचं वाटण तयार केलेलं आहे. कोथिंबीर टाकलेला तर संपूर्ण वाटण त्याच्यामध्ये मी टाकणार आहे. छोटी वाटी आहे ते त्याच्या प्रमाणात मी घेतलेलं आहे. त्याच्यानंतर जाईल मीठ मी 2-3 वेळा टाकते, कारण मी त्या एका वाटीमध्ये काढून घेतलेल्या वाटीने डायरेक्ट टाकलं असतं तर पूर्ण टाकता आलं असं. मी थोडं टाकून घेतलं. नवीन असल्यामुळे जरा समजून घ्या, ठीक आहे. आता त्याच्यामध्ये गरम पाणी थोडं टाकून घ्यायचं. 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 3 शिट्ट्या झाल्यानंतर आपली आमटी एकदम रेडी होते खाण्यासाठी. बघा किती छान आमटी झाली आपली. तुम्ही ते सर्दीसाठी नक्की सूप करून बघा. हळद, चणे ह्याचा सूप करून घ्यायचं. छान 3-4 शिट्ट्या काढून घ्यायचे. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.